गेल्या अनेक वर्षापासून आमचा जो लोढा हेवन निर्डेचा जो परिसर आहे त्या परिसरात गेल्या 10 वर्षापासून आम्ही तक्रारी करतोय की हातगाड्या वाढत चालल्यात, फेरीवाले वाढत चाललेत. अनेक बाहेरनं म्हणजे मुंब्रा कौसासारख्या ठिकाणी तिकडनं फेरीवाले येतात, फ्रूटवाले येतात. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक प्रकरण बघितलं असेल की त्या फळांच्या हातगाडीवरच तो एक माणूस तिथे लघवी करत होता आणि ती पिशवी बांधून त्याने त्या हातगाडीवरच ठेवली. असे घाणेरडे प्रकार चालू असताना सुद्धा या हातगाडी फेरीवाल्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. आठवड्याचे 7 दिवस असतात, पण 7 दिवसापैकी 4 दिवस तिथे आठवडा बाजार भरतात. त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिकचा त्रास होतो. लोढा हेवन, कासाबेला, कासारी या परिसरामध्ये जवळजवळ 1 ते 1.25 लाख लोक राहतात. परंतु तिकडे ट्रॅफिकची एवढी समस्या असते, रस्ते खराब असतात. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष लावून महापालिके प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या चिरीमिरी घेऊन आम्ही ज्या तक्रारी करतो त्याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाहीत. लोकांच्या असुविधेकडे कुठलंही लक्ष देत नाहीत. आम्ही वारंवार तक्रारी देऊन आता अक्षरशः थकलेलो आहे. आता आम्ही तिघं पण ज्या पॅनलमधनं निवडून येतो त्या कोळेगाव नाक्याला देखील मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे. तिकडे मेन हायवे असून, बदलापूर पाईपलाईन रोडचा मेन हायवे असून मोठ्या प्रमाणात तिथे रोज बदलापूरला, अंबरनाथला जाणाऱ्या लोकांना ट्रॅफिकला सामोरं जायला लागतं. त्याच्याकडे आमची साफ मागणी आहे की हे सगळे फेरीवाले आणि हे हातगाडीवाले गेले पाहिजेत. सगळे आठवडा बाजार बंद झाले पाहिजेत. हे जर आता 4 ते 5 दिवसात नाही बंद झाले तर आम्ही पुढच्या आठवड्यात वॉर्ड ऑफिसवरती किंवा या महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती मोठा मोर्चा काढणार आहे आणि निषेध व्यक्त करणार आहे. जे कोणी स्थानिक असतील किंवा नसतील त्याच्याशी आम्हाला काही लेणं देणं नाहीये. लोकांना होणारा त्रास ते आमचा मुख्य प्रश्न आहे आणि या त्रासापासून लोकांना मुक्त करणं ही आमची प्राथमिक मागणी आहे.